वर्षभर सुरू असलेली भाजपच्या कोअर कमिटीची बैठक संपली आहे। आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत वर्षभर बैठकीचा सपाटा सुरू आहे। आज बैठक संपून उद्यापासून मुख्यमंत्री राज्यभरात प्रचार सुरू करून प्रचार दौरे सुरू होणार आहेत ही माहिती समोर मिळते। शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची मातोश्रीवर बैठक बोलावण्यात आली आहे। शिवसेनेचे निवडणूक तज्ञ प्रशांत किशोर यांच्या टीमसोबत खलबतं सुरू झाली आहेत। बैठकीत शिरूर, शिर्डी, मावळ लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला जातोय। सुजय विखे पाटलांविरोधात प्रचार करणार नसून नगर मतदारसंघात जाणारच नसल्याची भूमिका विखे पाटलांनी घेतली आहे। पवारांच्या मनात द्वेष आहे, मग का राष्ट्रवादीचा प्रचार करू असा सवालही यावेळी विखे पाटलांनी केला आहे। माझे वडील हयात नाही, त्यामुळे पवारांनी केलेलं विधान अतिशय दुर्दैवी असल्याचं विखे पाटील म्हणाले। तसंच पवारांच्या विधानानं मला दुःख झाले, तेव्हा सुजयचा निर्णयही झाला नव्हता असंही विखे पाटलांनी म्हटलंय। तर सुजयच्या निर्णयानंतर मी पक्षश्रेष्ठींना भेटणार असून पुढचे पाऊल पक्षश्रेष्ठींशी बोलून ठरवणार आहे अशी भूमिका राधाकृष्ण विखे पाटलांनी घेतली आहे। विखे पाटील यांना पक्षानं राजीनामा मागितला नाही अशी माहिती प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली आहे। तर काँग्रेसच्या बैठकीत विखे यांच्या राजीनाम्यावर चर्चा होणार नसल्याचं यावेळी चव्हाण म्हणाले। अहमदनगरमध्ये सुजय विखे पाटलांचं आगमन झालं। यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांचं जोरदार स्वागत केलं। सुजय विखे यांचं नगरचं कार्यालय भाजपमय झाल्याचं पाहायला मिळालं। भाजपचे झेंडे हातात घेऊन हजारोच्या संख्येनं कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। राष्ट्रवादीच्या 2 जागा वाढवण्यासाठी रत्नागिरी सिंधुदुर्गात निलेश राणेंना पाठिंबा द्यायचा प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेसनं ठेवलाय। नारायण राणे आपल्याच असल्याचं विधान करत परत या अशी साथ स्वाभिमान पक्षाला सुनील तटकरेंनी घातली आहे। मी अजूनही एनडीए मध्ये आहे, माझा राष्ट्रवादीसोबत काय संबंध असा प्रश्न नारायण राणे यांनी केलाय। तसंच राजकारणात एकमेकांची मदत घ्यावीच लागत असल्याही राणे यांनी म्हणाले। पंतप्रधान नरेंद्र मोदी विदर्भात नागपूर आणि अमरावतीला प्रचार सभा घेणार आहेत अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे। तर माझे तिकीट अद्याप निश्चित नसून पक्षाने उमेदवारी दिली तर मी यावर्षी जास्त मतांनी निवडून येईल असा विश्वास गडकरींनी व्यक्त केला आहे। नाना पटोले यांना नागपूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली आहे। दरम्यान गडकरी यांनी पटोले यांना शुभेच्छा दिल्या असून नानांना आशीर्वाद दिला। नाना पटोले यांनी पक्ष सोडला म्हणून माझा आशीर्वाद संपला असं नाही, ते तरुण आहेत, त्यांनीही लढलं पाहिजे, माझा आशीर्वाद त्यांना आहे अशी प्रतिक्रिया गडकरी यांनी दिली आहे। मी माझ्या मुलांसाठी निवडणूक लढवत असल्याचं विधान काँग्रेसच्या माजी खासदार प्रिया दत्त यांनी म्हटलंय। मुलांच्या भविष्याचा विचार करून निवडणूक मैदानात उतरल्याचंही प्रिया दत्त यांनी म्हटलंय। देशातील लोकशाही धोक्यात आहे, लोकशाही वाचवण्यासाठी लोकसभा लढवत असल्याचंही प्रिया दत्त यांनी यावेळी म्हटलं। पंतप्रधान मोदी आणि उद्धव ठाकरे एकाच मंचावर येणार आहेत। लवकरच महाराष्ट्रात नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरेंची संयुक्त प्रचार सभा होणार आहे। यात अमित शहा आणि राजनाथ सिंह हे देखील या सभेत सहभागी होणार आहेत। पूर्व विदर्भातील युतीच्या पदाधिकाऱ्यांचं उद्या नागपुरात संमेलन आहे। मुख्यमंत्री फडणवीस आणि उद्धव ठाकरेंसह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे उपस्थित राहणार आहेत। तिन्ही नेते युतीच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत। यावेळी काटोलच्या जागेचा तिढा सुटण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्री फडणवीस आणि उद्धव ठाकरे सोमवारी पुण्यात संयुक्त बैठक घेणार आहेत। भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये असलेली कटुता दूर करण्याचा प्रयत्न या बैठकीत घेण्यात येणार आहे। मुंबईतल्या उत्तर पूर्व मतदारसंघातून किरीट सोमय्या यांना शिवसेनेचा प्रखर विरोध सुरूच आहे। थेट उद्धव ठाकरेंवर आरोपाच्या फैलीत झडणारे किरीट सोमय्या यांचा लोकसभा निवडणुकीत प्रचार करणार नसल्याचं शिवसैनिकांनी म्हटलंय। पुण्यात पालकमंत्री गिरीश बापट यांनी नगरसेवकांच्या मेळाव्याचं आयोजन केलं होतं। पुणे लोकसभेसाठी त्यांचं नाव चर्चेत असल्यानं त्यांनी या मेळाव्याचं आयोजन केल्याचा कयास बांधण्यात येतोय। पक्ष देईल ती भूमिका बजावणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय। विरोधकांची युती होऊ नये म्हणून भाजपकडून ब्लॅकमेलिंग होत असल्याचा आरोप त्यांनी केलाय। काँग्रेसकडून नाना पटोले यांना नागपूरची उमेदवारी डमी असल्याचा घणाघातही प्रकाश आंबेडकर यांनी केलाय। लोकसभा निवडणुकीनंतर भारिप बहुजन महासंघ वंचित आघाडीत विलीन करणार असल्याची घोषणाही त्यांनी केली। भाजप शिवसेनेसोबत असताना 3 जागा मिळाल्या होत्या। काँग्रेस राष्ट्रवादीने किमान 2 जागा तरी द्याव्यात, तसं झालं नाही तर मी एकटा निवडणूक लढायला समर्थ आहे असं राजू शेट्टी म्हणाले। मात्र राजू शेट्टींच्या वादात भाजपचा फायदा होऊ नये म्हणून सांगलीची जागाही राजू शेट्टींना देण्याचा प्रस्ताव शरद पवारांनी ठेवला होता। बारामतीच्या जागेचा तिढा आज सुटण्याची शक्यता आहे। देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंची आज महादेव जानकर चर्चा करणार आहेत। महादेव जानकर यांनी कमळ चिन्ह घेऊन निवडणूक लढवावी असा भाजपकडून आग्रह असून मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर जानकर उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत। इतर देशांशी संवाद साधला असता तर अझरवर बंदी आली नसती अशी टीका आता सुशील कुमार शिंदे यांनी केली आहे। भाजप सरकारवर टीका केली। इतर देशांशी चांगला संवाद असताना चर्चा करता आली असती तर सुशील कुमार शिंदे असंही त्यांनी यावेळी उपरोधिक टोला हाणलाय।
राष्ट्रवादी काँग्रेसची लोकसभा निवडणुकीसाठीची पहिली यादी जाहीर झाली आहे. रायगडमधून सुनील तटकरे यांना तर बारामतीमधून सुप्रिया सुळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर साताऱ्यातून उदयनराजे भोसले, कोल्हापुरातून धनंजय महाडिक यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र मावळ माढ्यासह शिरूरच्या जागेचा सस्पेन्स अद्याप कायम आहे आणि महत्वाचं म्हणजे हातकणंगलेची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडल्याचं जयंत पाटील यांनी यावेळी सांगितलं. शरद पवारांविरोधात बारामती मावळमध्ये मोठी संतापाची लाट असल्याची टीका राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी केली आहे. तर सुप्रिया सुळेंनी मतदारसंघात कुठलंही विकास काम केलं नसून फक्त काठ्या, चष्मे आणि श्रवणयंत्र वाटले, याला विकास म्हणत नाही अशी टीका विजय शिवतारे यांनी केली आहे. अहमदनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारांची चाचपणी करायला सुरुवात केली आहे. भाजपनं सुजय विखे पाटलांना नगरची उमेदवारी दिली आहे, तर त्यांच्या विरोधात कोणाला उमेदवारी द्यायची यासाठी राष्ट्रवादीची महत्वपूर्ण बैठक मुंबईत पार पडली. पालघर लोकसभेसाठी युतीकडून संभाव्य यादी श्रीनिवास वनगा यांचं नाव जाहीर झाल्यानं भाजप खासदार राजेंद्र गावित नाराज झालेत. मी केलेल्या विकास कामांचा विचार व्हायला हवा होता, मात्र दुर्दैवानं तो होऊ शकला नाही. त्यामुळे आगामी काळात मुख्यमंत्री याचा योग्य विचार करतील अशी अपेक्षा गावित यांनी व्यक्त केली आहे. सकाळ धनगर समाजातर्फे महाराष्ट्रात आरक्षण जनआक्रोश मेळावे घेतले जाणार आहेत. त्यातील पहिला मेळावा दिनांक 24 मार्चला पुण्यात घेतला जाणार आहे. आरक्षणाबाबत सरकार समाजाची दिशाभूल करत असल्याचा आरोपही करण्यात आला. नेहरूंच्या चुकीची शिक्षा भारत भोगत असल्याचा गंभीर आरोप रविशंकर प्रसाद यांनी केला आहे. नेहरूंमुळे चीनला युएनचं स्थायी सदस्यत्व मिळालं. राहुल गांधी काहीच लिहत वाचत नाहीत, त्यामुळे ते असं वक्तव्य करत असल्याची टीका रविशंकर यांनी केली आहे. मसूदवर चीनच्या व्हेटोवरून राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना टार्गेट केलंय. मोदींची परराष्ट्र नीती फेल आहे. भाजपच्या रविशंकर प्रसाद यांचा राहुल यांच्यावर हा पलटवार होता. ट्विटरवरून परराष्ट्र धोरण ठरत नाही असंही त्यांनी म्हटलंय. काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियंका गांधी आजपासून 2019 लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात करणार आहेत. प्रियंका गांधी लखनौमधून आज प्रचार सभेला सुरुवात करणार आहेत. काँग्रेसच्या सायंकाळी 5 वाजता केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होणार आहे. सोनिया गांधींच्या निवासस्थानी या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. सगळ्या सरकारी कार्यालयातून पंखे हटवा, ते तर आमच्या विरोधी पक्षाचं निवडणूक चिन्ह आहे. मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी तेलुगू देसम पक्षाची निवडणूक आयोगाकडे ही अजब मागणी केली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि जनता दल युनायटेड यांच्यात आघाडी झाली. कर्नाटकातील एकूण 28 जागांपैकी 20 जागांवर काँग्रेस तर उर्वरित 8 जागांवर जेडीएस लढणार असल्याचं दोन्ही पक्षाकडून स्पष्ट करण्यात आलं. काँग्रेसकडून लोकसभा निवडणुकांसाठी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. यात महाराष्ट्रातले 5 उमेदवारांचा समावेश आहे. यात नाना पटोले, सुशीलकुमार शिंदे, प्रिया दत्त, मिलिंद देवरा आणि नामदेव उसेंडी यांना तिकीट देण्यात आले. लोकसभा निवडणुकीच्या भाजपच्या उमेदवारांच्या नावाची पहिली यादी 16 मार्चला सादर केली जाणार आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार 16 मार्चला महाराष्ट्र, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहारसह अनेक राज्यातील जागांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे. दहशतवादाविरोधात पाकनं कठोर पावलं उचलावीत, पाकनं आधी कारवाई करावी, मग चर्चा करावी. पाक पंतप्रधान इम्रान खान उदार असतील तर मसूदला आमच्याकडे सोपवा असे खडेबोल परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी सुनावलेत. आता मुंबईतल्या दाऊद इब्राहिमच्या प्रॉपर्टीचा लिलाव होणार आहे. नागपाड्यातल्या 1,69,62,62,000 किमतीचा आणि सांताक्रूज मधल्या जुहू तारा रोडवरील 3,45,63,000 फ्लॅटचा लिलाव होणार आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये केवळ 34% पाणीसाठा शिल्लक आहे. पावसाला आणखी 3 महिने शिल्लक असताना तलावांमधील पाण्याच्या पातळीनं झपाट्यानं घट होते. काही तलावांमधून राखीव कोट्यातील पाणी उचलून मुंबईला पुरवठा करावा लागतोय. त्यात आता चिंताही व्यक्त करण्यात येते. वाडा तालुक्यातील खुपरी औद्योगिक क्षेत्रातील अल्ट्राकूल सोल्युशन LLP कंपनीत आग लागली. सध्या भिवंडी अग्निशामक दलाकडून आग विझवण्याचे आटोकाट प्रयत्न सुरू आहेत. हार्बर रेल्वेच्या वडाळा स्थानकावर संशयित बॅग मिळाल्याने एकच खळबळ उडाली आहे. यावेळी घटनास्थळी पोलीस आणि श्वान पथकानं तपास केला असताना बॅगेत काही कपडे आढळले आहेत. पुढचा अधिक तपास पोलीस करतायत.